नमस्कार. आतापर्यंत आपण अशी इंग्रजी शिकली ज्याच्यामध्ये सब्जेक्ट पहिले सिंपल सेंटेन्सेस शिकले, पण काही खूप हार्ड सेंटेन्सेस असतात जे आपल्याला बोलता येत नाही आणि ते कसे बोलायचे दॅट्स व्हॉट आय एम गोइंग टू टीच यू हियर. नमस्कार, माझं नाव संयम देशमाने अँड आय वेलकम यू टू इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर, द बेस्ट ऑनलाईन द बेस्ट ऑफलाईन अकॅडमी इन संभाजीनगर इन महाराष्ट्र गाईज. ओके, चला तर खूप इम्पॉर्टंट हा लेसन आहे. जनरली आपण यूज करत असतो पण आपल्याला बोलता येत नाही किंवा स्ट्रक्चर माहित नाही, कन्स्ट्रक्शन माहित नसल्यामुळे आपण बोलू शकत नाही, मग आपण फंबल होतो. मग कशी इंग्रजी शिकायची, तर आज आपण शिकणार आहोत करवून घेणारी इंग्रजी. करवून घेणारी म्हणजे काय की मी त्याला बोलायला लावलं. भाई मी बोलतो, आपल्या सगळ्यांना माहिती आय स्पीक, पण मी त्याला बोलायला लावलं. मग यावेळेस कसं करणार की उदाहरणार्थ मी त्याच्याकडून अभ्यास करून घेतला, तुम्ही करून घेतला, केला नाही करून घेतला. मग अशा वेळेस कसं बोलणार, मी माझ्या ताईला पैसे द्यायला लावले. अरे कसे द्यायला लावले, कोणतं सेंटेन्स आहे, यामध्ये कसं तयार करतात सेंटेन्सेस आहे, दॅट्स व्हॉट वी आर गोइंग टू सी हियर. तर आज आपण शिकणार आहोत करवून घेणारी इंग्रजी, ज्याला आपण कॉझिकेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो इंग्रजी लँग्वेज मध्ये. ओके, आहेत तसे चार, पण जनरली यूज मध्ये आपण फक्त दोन यूज करतो, त्याच्यामुळे मी तुम्हाला फक्त स्टार्टिंगला दोन शिकवत आहे. ओके, बघा कोणकोणते सेंटेन्स आहे अजूनपर्यंत. इफ यू हॅवंट सबस्क्राइब माय चॅनल देन प्लीज सबस्क्राइब अँड लाईक दिस व्हिडिओ, शेअर दिस व्हिडिओ टू युअर फ्रेंड्स टू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली. अँड इफ यू वॉन्ट टू जॉइन ऑनलाईन ऑफलाईन क्लासेस देन यू कॅन definitely messages on this red या रेड पट्टीवर आमचा नंबर वगैरे जातो, या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता आणि ऑनलाईन ऑफलाईन बॅचेस मध्ये समाविष्ट होऊ शकता. ओके, तर गाईज बघा, सगळ्यात पहिले कॉझिकेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय हे नीट लक्षात घ्या. कॉझिकेटिव्ह सेंटेन्स मध्ये द सब्जेक्ट डज नॉट परफॉर्म द ऍक्शन, की भाई कोणताही सब्जेक्ट जो आहे म्हणजे करणारा जो आहे सब्जेक्ट, स्टार्टिंगला जो आय वी, तो ऍक्शन करत नाहीये पण डायरेक्टली बट मेक्स समवन एल्स डिड इट. म्हणजे काय की दुसऱ्या कोणाला तरी तो करायला लावत आहे, त्याला आपण कॉझिकेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. मराठीमध्ये बघा की ज्या वाक्यांमध्ये करता स्वतः क्रिया करत नाही त्याला तो करत नसतो क्रिया, पण इतरांकडून ती क्रिया करवून घेतो, त्याला आपण म्हणतो कारणार्थक वाक्य असं मराठीमध्ये म्हणतात, पण इंग्लिशमध्ये त्याला कॉझिकेटिव्ह सेंटेन्स असं म्हणत असतात. ओके, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं बघा, आता हे जे कॉझिकेटिव्ह सेंटेन्स आहे तुम्हाला एक्झाम्पल सांगतो मी, की मी त्याच्याकडून खोली साफ करून घेतली. भाई मी साफ नाही केली, मी त्याच्याकडून करून घेतली, कॉझिकेटिव्ह सेंटेन्स. त्याच्यानंतर तिने मला लवकर घरी जाऊ दिलं, तिनं मला जाऊ दिलं, भाई मी नाही गेलो, तिनं जाऊ दिलं. तिचा कुठं दुसऱ्या कोणत्या व्यक्तीचा त्या ऍक्शन पूर्ण होण्यामध्ये काही ना काहीतरी संबंध आहे. त्याच्यानंतर मी शिंप्याकडून माझे कपडे शिवून घेतले, मी नाही शिवले, सब्जेक्टनं नाही शिवले, पण त्या सब्जेक्टनं दुसऱ्याकडून काम करून घेतलं. आणि त्यानंतर लास्ट आहे मी माझ्या मित्राकडून मदत करून घेतली. ठीक आहे, मग मी मदत नाही केली, मी माझ्या मित्रांकडून करून घेतली. काय सेंटेन्स आहेत, कशा प्रकारचे सेंटेन्स आहेत हे आपण शिकणार आहोत. बघा, तर बघा आता दोन प्रकारचे कॉझिकेटिव्ह आपण शिकणार आहे. एक आहे मेक आणि दुसरा आहे लेट. ठीक आहे, मेक आणि लेट कशा प्रकारे सेंटेन्स मध्ये नीट समजून घ्या. सगळ्यात पहिले आपण मेक शिकूया. मेकचा वापर काय आहे, तर एखाद्या करून फोर्सफुली एखादी गोष्ट करून घ्यायची असेल, की मी त्याला करायला लावलं, मी त्याला अभ्यास करायला लावला, मी तुम्हाला इंग्रजी शिकायला लावली, संयम सरांनी विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस करायला लावली. आता मी करायला लावत आहे फोर्सफुली, भाई करावं लागेल संयम सर म्हणताय तर ठीक आहे ना, त्याला आपण म्हणतो मेकचा यूज. या ठिकाणी तुम्हाला मेकचा वापर करावा लागतो. ओके, बघा की कन्स्ट्रक्शन काय आहे, तर कशा प्रकारे सेंटेन्स कन्स्ट्रक्ट करायचे. सगळ्यात पहिले घ्यायचं सब्जेक्ट, त्यानंतर घ्यायचं मेक. ओके, त्यानंतर पर्सन, की ज्याच्याकडून करायला लावलं, जसं मी त्याला बोलायला लावलं, तर मी सब्जेक्ट झाला, त्याला हे तुमचं हे ऑब्जेक्ट झालं, त्याला करायला लावलं, तिला बोलायला लावलं, जो नेक्स्ट पर्सन आहे. ठीक आहे, त्यानंतर घ्यायचं तुम्हाला व्हर्बचा पहिला फॉर्म. या ठिकाणी कधी व्हर्बचा पहिला फॉर्म घ्यायचा बॉस, आणि त्याच्यानंतर ऍट द एंड तुम्हाला ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. ऑब्जेक्ट म्हणजे काय हे नीट लक्षात घ्या. ऑब्जेक्ट म्हणजे जे ऍट द एंड तुमचं सेंटेन्स असतं ते आपण बघूया पुढे. तर कन्स्ट्रक्शन काय आहे, सब्जेक्ट प्लस मेक प्लस पर्सन किंवा जो ऑब्जेक्ट आहे प्लस व्हर्बचा पहिला फॉर्म प्लस ऑब्जेक्ट, या प्रकारे तुम्हाला सेंटेन्स तयार करायचा. आता आपण बघूया, एक्झाम्पल घेऊया. तुम्हाला वेगवेगळ्या टेन्सेसमध्ये वेगवेगळ्या अकॉर्डिंग, सी आता मेक आहे, ठीक आहे, शीच्या नंतर आपण शीच्या नंतर आपण एस किंवा ईएस लावतो, किंवा सिंग्युलर जर का सब्जेक्ट असेल तर प्रेझेंट मध्ये आपण काय करतो, तर एस किंवा ईएस लावतो वर्ब मध्ये. तर शी मेक्स, शी कुक्स, ही कम्स. ठीक आहे, तुम्हाला सुद्धा असंच ट्रीट करायचं आहे की ती माझ्याकडून रोज साफ खोली करून घेते. मग कसं करणार, शी, ठीक आहे, मेक्सचा आपण एस लावलं, शी मेक्स, काय कोणाकडून करून घेते, माझ्याकडून, शी मेक्स. ओके, मी क्लीन, तुमचा व्हर्बचा पहिला फॉर्म क्लीन द रूम एव्हरीडे, की रूम साफ करून घेते. ठीक आहे, ती माझ्याकडून रोज खोली साफ करून घेते. त्यानंतर शिक्षक विद्यार्थ्यांकडून मोठ्याने वाचून घेतात. कोण करून घेतं, शिक्षक, टीचर्स.
ठीक आहे, मेक करून घेतात, टीचर मेक कोणाकडून, विद्यार्थ्यांकडून, स्टुडंट्स काय करून घेतात, व्हर्ब रीड आणि लाऊडली. तर टीचर्स मेक स्टुडंट रीड लाऊडली, की टीचर शिक्षक जे आहे ते विद्यार्थ्यांकडून काम करून घेतात. आता हे आपण पास्ट टेन्स मध्ये बघूया की करून घेतलं, बोलून घेतलं. मग कसं करणार, तर हे मेक जे आहे याचा सेकंड फॉर्म आहे मेड, हे लक्षात घ्या, मेड. ओके, बघा काय सेंटेन्स आहे, त्याने माझ्याकडून काल सर्व काम करून घेतले. करून घेतो असेल तर मेक येणार, घेतले असेल तर त्या ठिकाणी मेड येणार. मग काय बनणार, ही मेड मी डू ऑल द वर्क यस्टरडे, की त्यानं ही मेड मी माझ्याकडून डू वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि मग ऑब्जेक्ट ऑल द वर्क यस्टरडे. ओके, त्यानंतर माझ्या आईने माझ्याकडून दूध पिऊन घेतले, की भाई मी नाही पिलं, माझ्या आईने काहीतरी जबरदस्ती केली असेल आणि मग मी दूध पिलं. मग काय सेंटेन्स बनणार, की माय मदर, माझी आईने, माय मदर मेड मी, ठीक आहे, काय करून घेतलं, ड्रिंक वर्बचा फर्स्ट फॉर्म ड्रिंक द मिल्क, माझ्या आईने माझ्याकडून जबरदस्ती दूध पिऊन घेतलं. त्यानंतर फ्युचरमध्ये बघा, तर फ्युचरमध्ये विल आणि मेक, विल प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म हे तुमचं येत असतं कधीही, नीट लक्षात घ्या. सो आय विल मेक, मी त्याच्याकडून गृहपाठ पूर्ण करून घेईल, आता नाही घेईल फ्युचरमध्ये, तर आय विल मेक हिम काय, फिनिश हिज होमवर्क. कन्स्ट्रक्शन तुमचं पार्ट असेल तर यू विल एबल टू मेक द सेंटेन्सेस इझिली. कन्स्ट्रक्शन लक्षात घ्या, सब्जेक्ट प्लस मेक, ओके, प्लस ऑब्जेक्ट ज्याच्यावर क्रिया होत आहे, ओके, त्यानंतर व्हर्बचा पहिला फॉर्म आणि मग ऑब्जेक्ट, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, ते आमच्याकडून उद्या मीटिंग मध्ये सहभागी होऊन घेतील, की उद्या ते आमच्याकडून उद्या मीटिंग मध्ये, दे विल मेक अस जॉईन द मीटिंग टुमॉरो, की ते आमच्याकडून जबरदस्ती जॉईन करून घेतील, की करा 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 करा. ठीक आहे, सो दे विल मेक अस जॉईन द मीटिंग टुमॉरो, फ्युचर आहे त्याच्यामुळे आपण विल आणि मेक घेतलं. समजलं, खूप सिंपल, खूप सिंपल. चलो, हे झालं तुमचा मेकचा वापर. आता आपण शिकणार आहोत अजून एक प्रकार, तो आहे लेट. लेट म्हणजे काय, तर करू द्या. ठीक आहे, जसं करू देणे, परवानगी देणे, टू अलाउ ऑर टू परमिट समवन, की मी विद्यार्थ्यांना अभ्यास करू देतो, मी तुम्हाला इंग्लिशची प्रॅक्टिस करू देतो, किंवा मी माझ्या विद्यार्थ्यांना इंग्लिश बोलू दिलं. ठीक आहे, किंवा मी माझ्या मुलाला शिकू दिलं. ठीक आहे, ते करू दिलं, बोलू देणे, करू देणे, म्हणजे आपला काही ना काहीतरी आपण लीड घेत असेल त्याच्यामध्ये, माझ्या माध्यमातून जर ते होत असेल तर आपण लेटचा वापर करतो. कन्स्ट्रक्शन इज द सेम कन्स्ट्रक्शन आहे. सब्जेक्ट या ठिकाणी आपण मेक घेतलं होतं मागं, पण आता लेट घ्यायचं आहे. सब्जेक्ट प्लस लेट प्लस तो पर्सन प्लस व्हर्बचा पहिला फॉर्म आणि प्लस ऑब्जेक्ट. सगळ्यात पहिले सब्जेक्ट, मग मेकच्या ऐवजी लेट घेतलं, मग ज्या पर्सनवर क्रिया तुम्ही करत आहात, की ज्याला करू दिलं, तो घ्यायचा इथे, आणि मग बेस वर्ब घेऊन ऑब्जेक्ट तयार करायचा आहे. भाई बघा या ठिकाणी एक्झाम्पल बघा, मी माझ्या बहिणीला माझा फोन वापरू देतो, आय अलाउ हर. मग कसं म्हणणार, आय लेट, सब्जेक्ट आय, लेट घ्यायचं, आय लेट कोणावर, पर्सन माय सिस्टर, आय लेट माय सिस्टर काय, यूज माय फोन, व्हर्बचा पहिला फॉर्म यूज, आय लेट माय सिस्टर यूज माय फोन. त्यानंतर ती तिच्या मुलाला बाहेर खेळू देते, की शी लेट्स, लेटचा लेट आहे त्याच्यामुळे एस लागणार. शी लेट्स हर सन प्ले आउटसाइड, की ती काय करते, तिच्या मुलाला बाहेर खेळू देते. पास्ट टेन्स मध्ये बघा भाई, करू दिली, तर त्या ठिकाणी सुद्धा लेटच येणार, लेटला लेटेड येणार नाही. खूप विद्यार्थी चुका करतात, लेटेड येणार नाही, लेटच येणार. सो मी काय केलं, त्याने मला काल त्याची सायकल चालवू दिली. सो ही लेट मी बॉरो हिज बाईक यस्टरडे, की त्यानं मला काल त्याची बाईक घेऊ दिली. त्याच्यानंतर माझ्या आई वडिलांनी मला सिनेमा पाहायला जाऊ दिलं. सो माय मदर अँड फादर, माय पॅरेंट्स लेट मी गो कुठे, टू द मूवी. कन्स्ट्रक्शन लक्षात ठेवा आणि तुम्ही 100 सेंटेन्सेस बनवू शकाल. तुम्हाला अजून सेंटेन्सेस बनवायचे असतील, अजून जर का बोलायचं असेल तर आम्हाला मेसेज करा या नंबरवर. ओके, आम्ही तुम्हाला नक्कीच पूर्ण PDF पाठवू प्रॅक्टिसची सुद्धा. ओके, सो हे लक्षात ठेवा, प्रॅक्टिस PDF सुद्धा आमच्याकडे अवेलेबल आहेत. त्यानंतर बघा, मी तुला उद्या निकाल सांगू देईल, किंवा आता या ठिकाणी फ्युचर टेन्स मध्ये लेटच्या आधी विल लावतं, जसं आपण विल मेक केलं होतं ना, त्या ठिकाणीच या ठिकाणी सुद्धा विलच्या नंतर लेट लावायचं आहे. सो मी तुम्हाला करू देईल, सो मी तुला उद्या निकाल सांगू देईल. सो आय विल लेट यू, ओके, आय विल लेट यू नो द रिझल्ट टुमॉरो. ठीक आहे, मी तुला उद्या सांगू देईल. त्यानंतर ते आम्हाला सभागृहात प्रवेश करू देतील, की ते आम्हाला एंट्री करू देतील. कसं म्हणणार, दे विल लेट अस एंटर. कोणाला, आम्हाला. तर तुम्ही अस घेतलंय. सो दे विल लेट अस एंटर इन द हॉल.
आता या ठिकाणी अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे हे जे या ठिकाणी आपलं सब्जेक्ट आहे ना, कुठे सब्जेक्ट, हा ठीक आहे. आता हे सब्जेक्ट जे आहे, या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला जर का आय असेल, ठीक आहे, आय या ठिकाणी, तर सगळ्यात पहिले जर का सब्जेक्ट असेल तर तुम्ही आय घ्या, ठीक आहे. पण जर का आम्हाला असेल, मला असेल, मला, तर या पर्सनच्या जागी ते आयचं होतं मी. ही लेट मी, ठीक आहे, आयचं मी झालं. किंवा जर का आम्हाला असेल तर ही लेट अस, वीचं झालं या ठिकाणी अस. आम्हाला असेल तर या ठिकाणी अस घ्यायचं, ओके, अस. त्यानंतर आय लेट अस, ठीक आहे. त्याच्यानंतर तुला असेल, तुला, तर लेट यू, या ठिकाणी यूच येणार, ठीक आहे. तिला असेल, तिला, तर तिला आपण शी म्हणतो, ठीक आहे. पण जर का ते या ठिकाणी आलं तर या ठिकाणी हर येणार. आय लेट हर रन माय मोबाईल और यूज माय मोबाईल. तो असेल तर या ठिकाणी ही येणार, तो असेल तर हीज येणार किंवा हिम येणार, ठीक आहे. आय लेट हिम यूज माय मोबाईल, की मी त्याला माझा मोबाईल वापरू द्या. हे लहान लहान गोष्टी आहे, खूप सिंपल प्रकारे सेंटेन्स तुम्ही बनवू शकता. ओके, तुम्हाला आय होप समजलं असेल. खूप सिंपल वे ना आपण शिकलो या ठिकाणी. तुम्हाला जर का ऑनलाईन ऑफलाईन क्लास जॉईन करायचा असेल तर यू कॅन डायरेक्टली कॉन्टॅक्ट अस ऑन दिस नंबर विच इज गोइंग डाउन बिलो. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. चॅनल सबस्क्राईब करा अँड लाईक द व्हिडिओ, शेअर द व्हिडिओ, आणि आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.